वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. सावरकरांच्या बाबतीतली आपली भूमिका राहुल गांधींनी बदलली नाही तर नाशिकला येणाऱ्या राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू असा इशारा उबाटा सेनेच्या नाशिकमधील कार्यकर्त्यांनी दिलाय. या बाबतीत आपल्यासोबत आहेत बोलण्यासाठी महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदासजी माळी. काय सांगाल की सेनेच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळं फासण्याचा इशारा दिला? उबाटा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आत्ताच मी पाहिलं TV9 ला की ते जर राहुल गांधी नाशिकला आले तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासू आणि विती खड्ड्यात गेली, आम्हाला काही त्याची गरज नाही, अशा पद्धतीचं गंभीर वक्तव्य त्याने केलेलं आहे. खरं तर हे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे आणि युतीच्या दृष्टीने तर अतिशय महाभयानक आहे. त्यामुळे त्या नाशिकच्या उबाटा सेनेच्या लोकांना मी असा इशारा देतो की राहुलजी गांधी यांच्यापर्यंत काळं फासायचं सोडा, तिथं 100 फुटापर्यंत सुद्धा तुम्ही जाण्याची तुमची अवकात नाही. आणि असं जर असेल आणि या भाषेत जर तुम्ही बोलणार असेल तर तुम्हाला सुद्धा त्याच भाषेत उत्तर द्यायला काँग्रेस समर्थ आहे. तेव्हा राहुल गांधीची भूमिका ही सावरकरांच्या बाबतीमधले स्वच्छ आहे, स्पष्ट आहे आणि क्लिअर आहे. त्याच्यामध्ये कुठलाही त्यांनी बदल केलेला नाही, तो होणार पण नाही. त्यामुळे त्यांच्या बाबतीतलं वक्तव्याचं भूमिका तुम्ही थोडी थांबवा, नाहीतर काँग्रेस तुम्हाला समर्थपणे उत्तर द्यायला काय लेचीपेची नाही. काँग्रेस सुद्धा चळवळीतला पक्ष आहे. युती खड्ड्यात गेली, अमुक तमुक हे जे भाषण करतायत, ही वक्तव्य करताय, ही तोंड बंद करा. हे तुमच्या लेवलला ठीक आहे, वरच्या लेवलला तुम्हाला कोणी विचारणार नाही. आणि जर असंच वक्तव्य केलं तर तुम्ही काळं फासताय, त्याच्या पुढचं आम्ही काहीतरी करू, मग तुम्ही लाईनवर याल. हे लक्षात ठेवा उद्धव सेनेच्या लोकांनी. ठाकरे सेनेने राहुल गांधींच्या बाबतीत थोडंसं नरमाईने घ्यावं, अन्यथा काँग्रेसही जशाच तसं उत्तर देईल असा इशारा या ठिकाणी ओबीसी सेलच्या भानुदास माळींनी दिला. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH